UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवारांची जनसन्मान यात्रा बारामतीत। अजित पवार गटाकडून बारामतीत जोरदार शक्ती प्रदर्शन। अजित पवारांचे पुत्र जय पवार गुलाबी बाईकवरून रॅलीत सहभागी। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेनिमित्त बॅनरबाजी। बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। बॅनरवर शिंदेंच्या कार्यकाळाचा 2022 ते 2024 असा उल्लेख। सर्वांनाच अजित पवार मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत, जय पवारांची प्रतिक्रिया। तर विधानसभेनंतर अजित पवार सीएम होतील अशी आशा, जय पवारांना विश्वास। शरद पवारांचा आजपासून 4 दिवस कोल्हापूर दौरा। पवारांच्या स्वागताला समरजित घाटगे यांचीही हजेरी। समरजित घाटगे उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार। औरंग्याच्या पिलावळीनं दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये। उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट। नितेश राणेंची ठाकरेंवर टीका। देवेंद्र फडणवीसांचा इतिहास वेगळा। फडणवीस शेवटच्या पेशव्यांचे उत्तराधिकारी। औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन। संजय राऊतांचा हल्लाबोल। शिवरायांनी 2दा सुरत लुटली। सुरतमधील व्यापाऱ्यांचा पैसा ईस्ट इंडिया कंपनीला जात असल्यानं शिवरायांनी राष्ट्रहितासाठी सुरत लुटली। संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। अहमदनगरमध्ये मोर्चावेळी नितेश राणेंकडून मिनारच्या दिशेनं बंदुकीनं गोळी मारण्याची ऍक्शन। अनधिकृत मिनार असल्याची राणेंची प्रतिक्रिया। अहमदनगरमध्ये राणेंविरोधात गुन्हा दाखल। मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाखांचा डीडी द्या। ठाकरेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्याला कोर्टाचा दणका। बंजारा समाजाच्या महंतांनी दिलेला अंगारा न लावल्यानं अपमान झाल्याचा आरोप। रवींद्र वायकरांचा विजय रद्द करण्याच्या मागणीसाठी कीर्तीकरांची कोर्टात याचिका। अमोल कीर्तीकरांच्या याचिकेवर वायकरांना 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश। 3 ऑक्टोबरला पुढील सुनावणी। काँग्रेसनं अधिक जागा लढाव्यात ही कार्यकर्त्यांची इच्छा। आघाडी धर्म असल्यानं जागा वाटपाचा निर्णय एकत्रित घेऊ, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। भाजपकडून पक्षप्रवेशाबाबत मला कुठलाही प्रतिसाद नाही। काही दिवस वाट पाहणार, अन्यथा पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार। खडसेंकडून भूमिका स्पष्ट, तर शरद पवारांनी राजीनामा स्वीकारला नसल्याचंही स्पष्टीकरण। पुण्यात गाडीतळ परिसरात मध्यरात्री फायनान्स मॅनेजरची हत्या, तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येप्रकरणी 4 जणांना अटक। सोमवती यात्रा आणि श्रावणी शेवटचा सोमवार असल्यानं लाखो भाविक दर्शनासाठी जेजुरीत। यात्रेनिमित्त श्री खंडेरायाचा गाभारा फुलांनी सजवला। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। गेल्या 24 तासांमध्ये 3 जणांचा मृत्यू, 78 जनावरं दगावली। मराठवाड्यात 284 मंडळात अतिवृष्टीची नोंद। हिंगोलीतील अनेक भागात पूरस्थिती। आमदार संतोष बांगर शेतकऱ्यांच्या मदतीला। संतोष बांगरांकडून एनडीआरएफच्या टीमसोबत अडकलेल्या लोकांचं बचाव कार्य। यवतमाळमध्ये पुरातून पूल पार करणं युवकाच्या अंगलट। पूस नदीला आलेल्या पुरात युवक वाहून गेल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल। परभणीच्या मानवत तालुक्यात पुराच्या पाण्यात एसटी बस वाहून गेली। घटनेवेळी बसमध्ये प्रवासी नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। बस चालक आणि कंडक्टरचा जीव थोडक्यात बचावला। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।